नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो, आज 29 जुलै 2025 मी राजभाऊ उगले आपणासमोर हवामानाचा अंदाज सांगणार आहे। मित्रांनो, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मुद्दाम मी अंदाज आपणासमोर सांगणार आहे। मी सातत्याने गेल्या 1 जुलैपासून सांगत आहे की महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर पाऊस पडायचा असेल तर आपल्याला साधारणतः 11 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल। आणि मित्रांनो, आज या निमित्तानं एक नवीन अंदाज मी आपणासमोर सांगणार आहे। 2 टप्प्यामध्ये हा अंदाज असणार आहे। जगातील वेगवेगळे मॉडेल NWPच्या निर्देशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार काही महत्त्वाचे बदल भारतीय हवामानामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला होताना दिसून येत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे आपल्याला करावे लागतील। पाठीमागच्या अंदाज आपण सांगितलं होतं की श्रीलंकेच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम साधारणतः 7 ऑगस्टच्या दरम्यान ही तयार होईल आणि ती कर्नाटकचा इंटरनल भाग, तामिळनाडू, केरळ या भागात सुद्धा ती इंटर करू शकते। श्रीलंकेपासून ती केरळमध्ये इंटर करू शकते आणि या सिस्टीममुळे आपण सांगितलं होतं की दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः पावसाची ॲक्टिव्हिटी वाढतील। परंतु मित्रांनो, आज काही वेगळे संकेत आपल्याला मिळत आहेत आणि त्या संकेताचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, 7 ऑगस्ट ते साधारणतः 14 ऑगस्टपर्यंत या सिस्टीमचा परिणाम राहणार आहे आणि हा पाऊस फक्त आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात दिसेल। इंटरनल कर्नाटकमध्ये असेल, तामिळनाडूमध्ये असेल, केरळमध्ये काही प्रमाणात त्याचा असेल। परंतु या सिस्टीमचा म्हणावा तेवढा इफेक्ट हा मराठवाड्यामध्ये किंवा बाकीच्या राज्याच्या इतर भागामध्ये होताना आपल्याला दिसत नाही। याचं एक मुख्य कारण आहे। मित्रांनो, आपण एका ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे मेसेजमध्ये, 11 ऑगस्टला जर चांगला पाऊस नाही झाला तर आपल्याला कदाचित 15 ऑगस्टपर्यंत सुद्धा वाट पाहावी लागू शकते आणि नेमकं तेच होत आहे। मित्रांनो, आपण भारताचा अंदाज पाहत असताना संपूर्ण दक्षिण आशियाचा अंदाज पाहणे गरजेचं आहे। आणि मित्रांनो, अगदी दक्षिण आशियाचा आपण जर विचार केला, विषुववृत्ताच्या जवळ, अगदी विषुववृत्त हे 0 अक्षवृत्तावर आहे आणि 0 अक्षवृत्ताच्या जवळ एक लो प्रेशर सिस्टीम नेमकी याच पिरियडमध्ये 5-6 तारखेला तिचं फॉर्मेशन होत आहे, ती विकसित होत आहे आणि त्यामुळे या लो प्रेशर सिस्टीमवर जो बाष्पपुरवठा होणे अपेक्षित होते 7 तारखेनंतर, तो बाष्पपुरवठा या विषुववृत्ताजवळील लो प्रेशर सिस्टीममुळे होणार नाही आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात म्हणावा तेवढा पाऊस होणार नाही। म्हणजे मोठ्या प्रमाणावर या कालखंडात आपल्याला कमी पावसाला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं, कारण फार काही जोरदार पाऊस जो अपेक्षित होता आपल्याला तो होणार नाही। मुख्य कारण म्हणजे विषुववृत्ताजवळ एक नवीन लो प्रेशर सिस्टीम बनत आहे। विशेषतः ती आपल्या भारताच्या आग्नेय आशियाकडील जे राष्ट्र आहेत त्यामध्ये सिंगापूर असेल, मलेशिया असेल, या राष्ट्राकडे या लो प्रेशर सिस्टीमचं आपल्याला मार्गक्रम होताना दिसतं आणि भारतावरलं जे बाष्प, बंगालच्या उपसागरावरलं जे बाष्प आहे ते बाष्प पुरवठा ही लो प्रेशर सिस्टीम घेऊन जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या श्रीलंकेच्या लो प्रेशर सिस्टीमला निश्चितच बाष्प पुरवठा कमी होईल। म्हणून आपल्याला 15 तारीख ते 21 तारखेपर्यंत चांगल्या पावसासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल। म्हणजे 15 तारीख ते 21 तारखेच्या दरम्यान आपल्याला या कालखंडात ऑगस्टच्या चांगला पाऊस होईल अशी आपल्याला एक सध्या तरी मॉडेलकडून सिग्नल मिळत आहे। हा एक अंदाज झाला। मागील पंधरवाड्यामध्ये जर आपण विचार केला, शेवटच्या
सप्ताहामध्ये जुलैच्या मध्य भारतामध्ये विशेषतः जबरदस्त पाऊस पडला. याला एकमेव कारण होतं की आपण सांगितलं होतं, जोपर्यंत प्रशांत महासागर बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमला बाष्प पुरवठा करणार नाही तोपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी वायव्य प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन समुद्राने आपल्या 24 तारखेच्या लो प्रेशरला परिणाम केला. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ती 5 तारखेपर्यंत ऑगस्टच्या या भागात पाऊस कार्यरत राहील. अगदी 3 ते 4 तारखेपर्यंत या ठिकाणी हा पाऊस अधूनमधून होत राहणार आहे आणि सक्रिय राहणार आहे. परंतु मित्रांनो, खेदाची बाब अशी आहे, या विषुववृत्ताजवळ जी लो प्रेशर सिस्टीम बनत आहे ती दक्षिण महाराष्ट्रासह दक्षिणेकडील जो भाग आहे या भागावर थोड्याशा प्रमाणात मान्सूनचा ब्रेक पिरियड ती आणू शकते असा एक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे. आणि ही परिस्थिती साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बदलू शकते. आपण ऑगस्टचे 2 टप्पे केलेले आहेत. एक पहिला जो टप्पा आहे 15वाड्यातला, तो पहिल्या 15वाड्यातला जो सुरुवातीचे 7 दिवस आहेत अगदी 7 ऑगस्टपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस हा आपल्या राज्यात होणार नाही. आणि 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत साधारणतः पश्चिम घाट आणि दक्षिणेकडील अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातला सुद्धा पश्चिम भाग या भागात पाऊस होईल. महाराष्ट्राच्या अंतर्गत महाराष्ट्रात जास्त पावसाची ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत. अगदी मराठवाड्यात सुद्धा आपण म्हटलं होतं की मराठवाड्यात सुद्धा पाऊस होईल, परंतु या पिरियडमध्ये सध्या तरी मॉडेलकडून काही सिग्नल आलेले आहेत की मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता फार आपल्याला कमी दिसत आहे. हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे. परंतु घाटावर मात्र पाऊस सक्रिय राहणार आहे. अगदी दक्षिणेकडल्या भागात सांगली, सातारा, कोल्हापूरच्या काही भागात सुद्धा या 7 तारखेच्या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस होईल. पण चांगल्या पावसासाठी, जबरदस्त पावसासाठी आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत ते 15 ते 21 ऑगस्टपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागली. म्हणजे 15 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा सध्या मॉडेलकडून सिग्नल आपल्याला मिळत आहेत. असं हा एक अंदाज होता. त्या निमित्तानं मी आपणासमोर आलो.